जमनागिरी महादेव मंदिर परिसरात असलेल्या लहान पुलाची तात्काळ दुरुस्ती करा अशा मागणीचं निवेदन मी धुळेकर संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। जमनागिरी परिसरात प्राचीन महादेव मंदिर आहे। या मंदिर परिसरासमोरच लहान पूल देखील आहे। या लहान पुलाची अवस्था जीर्ण झाली असून त्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या नळावर पाणी भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। यामुळे पुलाचा अपघात होण्याची दाट शक्यता असल्यानं तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। धुळे शहर येथील जमनागिरी रोड येथे एफसीआय गोडाऊन ते जुने महादेव मंदिर याच्यामध्ये एक छोटासा ब्रिज आहे, पूल आहे व तो पूल अतिशय खराब अवस्थेत आला आहे व अक्षरशः तुटलेला आहे व अजूनही त्या पुलाचा प्रवास दत्त मंदिर ते सागरी रोडकडे जाण्यासाठी प्रवास जे नागरिक असतात ते दिवसरात्र करत असतात। तिथे पथदिवेही नाही त्या दोन्ही कॉर्नरला पुलाच्या व त्यामुळे तिथे तसेच पुलाजवळ तिथे नळ पण आहे मनपाचा, तिथेही पाणी भरण्यासाठी खूप महिला व मुलं येत असतात व तो पूल अतिशय खराब झाल्यामुळे तिथे मोठा अपघात घडू शकतो। म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन तो पूल त्वरित दुरुस्त करून घ्यावा अशी मी धुळेकर संघटनेतर्फे मागणी केली आहे। कारण की तो पूल आता पावसाळा पण सुरू होईल आणि आता तिथे तो अर्धा पूल पूर्णपणे तुटलेला आहे, तर तो पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी आम्ही केली आहे। यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, छोटू पोद्दार, दिनेश वाघ, किशोर बोरसे, विशाल गायकवाड, फरदीन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।